बघा बाळांनो, पुढच्या प्रश्नामधलंच पुढचा उपघटक आपल्या इथे पाठीमागे गेली बाळा. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला दुसरा उपघटक आता बघायचा आहे दिशा. बघा सगळ्यांना मुख्य दिशांची नावं माहिती आहेत की नाही? दिशा हा घटक पाहत असताना आपल्याला मुख्य दिशा, उपदिशा माहित असणं खूप गरजेचं आहे. किंबहुना त्यातून तोंडपाठ असणं गरजेचं आहे. काय असणं गरजेचं आहे? तोंडपाठ. हाताची घडी घाला आणि माझ्याकडे लक्ष द्यायचं. मी जे सांगते त्याच्याकडे लक्ष द्या. खूप महत्त्वाचं आहे हे. तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडणार आहे. काय बसा हाताची घडी. मुख्य दिशा कुठल्या आहेत? पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. ठीक आहे. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. आणि उपदिशा आग्नेय, वायव्य, ईशान्य, नैऋत्य. मग आता या दिशा ज्या आहेत त्याच्यामध्ये बघा, मी तुम्हाला एक सोपी टेक्निक सांगणार आहे. त्या दिशांची नावं कशी लक्षात ठेवायची. खूप सोपं आहे. पहिल्यांदा हा काटकोनाचा बाण करून घ्यायचा आणि एक वाक्य लक्षात ठेवायचं. आदन कवा म्हणा. आदन कवा. वाजतो कसा हे कानातल्या कानात हळूच म्हणायचं. वाजतो कसा. वाजतो कसा. उ ई पू. उ ई पू. आदन कवा म्हणा. आदन कवा. वाजतो कसा. वाजतो कसा. उ ई पू. उ ई पू. आता आ म्हणजे काय असणार आहे? आग्नेय. मग बघा आदन. आता हे आम्ही असे डॉट डॉट करते. हे डॉट डॉट म्हणजे तुमच्या उपदिशा आहेत ते लक्षात ठेवायचं. हा, हे डॉट डॉट म्हणजे तुम्ही कायमचं लक्षात ठेवायचं इथून पुढे. आता अगदी म्हातारे झाला तरी तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. आ द म्हणजे काय? दक्षिण. एवढं तर लक्षात ठेवा. आ म्हणजे त्याच्या आधी आग्नेय. आ म्हणजे आग्नेय. आद द म्हणल्यावर दक्षिण. आदन. न म्हणजे नैऋत्य. नैऋत्य. आदन. प म्हणजे पश्चिम. काय? पश्चिम. पश्चिम. आणि पू म्हणजे आदन प वा. वा म्हणजे वायव्य. आणि मी तुम्हाला म्हटलं तो वाजतो कसा हे मनातल्या मनात म्हणायचं. वाजतो कसा. कसा वाजतोय? उ. उ म्हणजे काय? उत्तर. उत्तर. उ. ई म्हणजे काय? ईशान्य. आणि पू. पू म्हणजे पूर्व. ही झाली दिशा लक्षात ठेवण्याची टेक्निक. किती जणांना माहिती होती? म्हणा सगळ्यांनी जोरात. आदन कवा. आदन कवा. वाजतो कसा. वाजतो कसा. उ ई पू. उ ई पू. आ म्हणजे आग्नेय. आ म्हणजे आग्नेय. द म्हणजे दक्षिण. द म्हणजे दक्षिण. न म्हणजे नैऋत्य. न म्हणजे नैऋत्य. प म्हणजे पश्चिम. प म्हणजे पश्चिम. व म्हणजे वायव्य. व म्हणजे वायव्य. उ म्हणजे उत्तर. उ म्हणजे उत्तर. ई म्हणजे ईशान्य. ई म्हणजे ईशान्य. पू म्हणजे पूर्व. पू म्हणजे पूर्व. समजलं आता इथून पुढं? हो. आदन. द तुम्हाला कळत नसेल बाबा कुठे लिहायचं आदन, तर काय करायचं? ह्या कोपऱ्यापासून सुरुवात करायची, उजव्या हातापासून. द द म्हणलं की मुख्य दिशा आहे. त्या मुख्य दिशेच्या बाणावर द लिहायचं. मग द एकदा कळलं की आ कळतंय. आदन क वा. उ ई पू. ठीक आहे. मग या मुख्य दिशांच्या विरुद्ध जोड्या सुद्धा तुम्हाला माहित पाहिजेत. विरुद्ध जोड्या म्हणजे काय? पूर्वच्या विरुद्ध कुठली दिशा आहे? पश्चिम. पूर्व पश्चिम ही विरुद्ध जोडी आहे. उत्तर दक्षिण. उत्तरेला विरुद्ध जोडी कुठली आहे? दक्षिण. तसंच उपदिशांचं सुद्धा आहे. वायव्येला विरुद्ध जोडी आग्नेय आणि ईशान्येला विरुद्ध जोडी नैऋत्य. किती जणांना माहिती आहे? मग आता हे पण माहित पाहिजे की पश्चिम आणि दक्षिणच्या मधली दिशा कुठली? नैऋत्य. कुठली? नैऋत्य. उत्तर आणि पश्चिम
पडणार आहे. दिशांची मांडणी करता आली पाहिजे. सूर्य पूर्वेला उगवतो हे माहित पाहिजे. सूर्य पश्चिमेला मावळतो हे माहित पाहिजे. जर आपलं तोंड पूर्वेला असेल तर आपल्या मागची दिशा कुठली? पश्चिम. आपल्या उजव्या हाताची दिशा कुठली? दक्षिण. आपल्या डाव्या हाताची दिशा कुठली? उत्तर. हे माहित पाहिजे. जर आपलं तोंड पश्चिमेला असेल तर आपल्या मागची दिशा कुठली? आपल्या उजव्या हाताची दिशा उत्तर. अरे काय? हा उत्तर. उत्तर. आणि आपलं जर तोंड पश्चिमेला असेल तर आपल्या डाव्या हाताची दिशा दक्षिण. हे आपल्याला कळलं पाहिजे. नुसतंच दिशांची नावं पाठ असून फायदा आहे का बाळांनो? नाही. हे आपल्याला कळलं पाहिजे. आता घटित वळण म्हणजे असं असतं बघा की राजू घराकडून बाजाराकडे जाताना घटिवत एकदा वळला. घटिवत हा एक नवीन शब्द आलाय बघा तुम्हाला. घटिवत. घटिवत म्हणजे उजव्या हाताचं वळण. म्हणा. घटिवत म्हणजे उजव्या हाताचं वळण. उजवीकडे वळणं. हा? हा, मी ते सांगते. घटिवत म्हणजे उजवीकडे वळणं आणि प्रतिघटिवत. प्रतिघटिवत म्हणजे काय रे बाळांनो? डावीकडचं वळण. हे किती जणांना माहित होतं आतापर्यंत? एकट्यालाच माहिती होतं. म्हणजे बाकीच्या मुलांचं नॉलेज तुम्हाला नव्हतं. तर हे तुम्हाला स्कॉलरशिप मधून शिकायचं. स्कॉलरशिप म्हणजे काय आहे? आपल्याला जन्माचं नॉलेज आहे. एक्स्ट्रा नॉलेज मिळते आपल्याला त्याच्यामध्ये. ते जे पुस्तकात आहे का? पुस्तकात आहे पण प्राथमिक स्वरूपात आहे. घटिवत म्हणजे उजवीकडचं वळण. म्हणा. घटिवत म्हणजे उजवीकडचं वळण. प्रतिघटिवत म्हणजे डावीकडचं वळण. म्हणा. प्रतिघट म्हणजे डावीकडचं वळण. आता याच्यावरचं एक उदाहरण आपण बघूया. बघा, मी एक उदाहरण सांगते तुम्हाला. ईशान्य आणि नैऋत्य या दिशांच्या दरम्यान. आता आपण शिकलो ईशान्य. काय प्रश्न आहे बघा. ईशान्य आणि नैऋत्य म्हणजे ह्या दोन दिशा. या दोन दिशांच्या दरम्यान येणाऱ्या दिशेकडे पाहताना पाठीमागे कोणती दिशा असेल? मी आता तुम्हाला सांगितलं की पूर्वेकडे तोंड असेल तर मागची दिशा कुठली. तसं तुम्हाला प्रश्न विचारले आता परीक्षेमध्ये. त्यातले समोर लक्ष दे. ईशान्य आणि नैऋत्य यांच्या दरम्यान. मग मला सांगा ईशान्य आणि नैऋत्य यांच्या दरम्यान कुठल्या दिशा येतात? उपदिशांचं चालले आता आपण. मुख्य दिशांचं चाललेलं आहे. ईशान्य आणि नैऋत्य ह्या दोघांच्या मध्ये कुठली दिशा येणार आहे? वायव्य. आणि कुठली येणार आहे? आग्नेय. मग या दिशेकडे पाहताना पाठीमागची दिशा कुठली असेल? असा सोपा प्रश्न आहे. तर याचे पर्याय आहे का? इथं पर्याय बघा. दक्षिण, पश्चिम, पूर्व आणि चौथा पर्याय वायव्य किंवा आग्नेय. आणि तुम्हाला म्हटले की पर्याय निवडा. तर किती सोपं स्पष्टीकरण आहे बघा की जेव्हा आपण ईशान्य आणि नैऋत्यच्या मधली दिशा जर वायव्येकडे बघायला लागलो, वायव्येकडे, तर बरोबर त्याच्या मागची दिशा कुठली येणार आहे? आणि मी जेव्हा ईशान्य आणि नैऋत्यच्या समोरची दिशा आग्नेय बघणार आहे तेव्हा बरोबर त्याच्या मागची दिशा कुठली येणार आहे? म्हणजे हा चार्ट तुमचा लक्षात पाहिजे. हा चार्ट तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बनवता आला पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक कुठला बरोबर आहे? वायव्य किंवा आग्नेय. येते की नाही तसं? वायव्येकडे बघताना मागची दिशा बरोबर, आग्नेयेकडे बघताना बरोबर मागची दिशा. किती सोपं आहे. म्हणजे हे आपण कसं शोधलं? जेव्हा आपण कळलं की मुख्य दिशा 4 आहेत, उपदिशा 4 आहेत, कुठल्या दिशेच्या मधली कुठली दिशा आहे आणि आपल्याला हा चार्ट तयार करता आला तेव्हाच आपल्याला कळलं की नाही हे. मग आज तुम्ही काय करायचं? घरी जाऊन आपल्याला चार्ट बनवता येतो का हे बघायचं. घटिवत वळण, प्रतिघटिवत वळण म्हणजे काय हे लक्षात घ्यायचं आणि मग या धड्यावरचे आपल्याला प्रश्न सोडवणं सोपं जाईल. किती जणांना